गणरायांची पंढरी समजल्या जाणाऱ्या आपल्या पेण तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील श्री गणेश भक्तांसाठी घेऊन येत आहोत साप्ताहिक गरजा रायगड पर्यावरणपूरक गणेशोत्सव सजावट स्पर्धा। तुम्हाला फक्त एवढंच करायचे आहे, आपल्या गणरायाच्या सजावटीची एक आकर्षक 45 सेकंदांची व्हिडिओ आम्हाला बनवून पाठवायची आहे। सजावट ही आपल्या स्वतःच्या घरातील असावी आणि हो, व्हिडिओमध्ये आपला स्वतःचा फोटो, मोबाईल नंबर आणि पूर्ण पत्ता असणे आवश्यक आहे। आपली सजावट ही पर्यावरणपूरक असावी, अर्थात थर्माकोलचा वापर टाळावा। विजेत्या स्पर्धकांना गरजा रायगडच्या वर्धापन दिनी भव्य कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते एक आकर्षक सन्मान चिन्ह व सन्मानपत्र प्रदान करण्यात येईल। आपली सजावट ही 2 सप्टेंबर पर्यंत स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबर आणि आमच्या इंस्टाग्राम आयडी वरती आम्हाला पाठवावी। मग अजिबात विलंब करू नका, आपल्या कल्पना साकार करा आणि गरजा रायगडच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव सजावट स्पर्धेमध्ये भाग घेऊन आम्हाला उपकृत करा। धन्यवाद। नमस्कार, गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। पेण येथे जागतिक बंधुत्व दिनानिमित्त रक्तदान शिबिर। जागतिक बंधुत्व दिनानिमित्त राजयोगी ब्रह्मकुमारी प्रकाशमणी दादी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पेण येथील गुजराती समाज सभागृहात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। हे शिबिर ब्रह्मकुमारीज ईश्वरी सेवा केंद्र पेण, गुजराती समाज पेण, कच्छ युवक संघ पेण, भाऊसाहेब नेने महाविद्यालयाची राष्ट्रीय सेवा योजना व ग्राम संवर्धन सामाजिक संस्था बांधनवाडी पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी पार पडली। शिबिराचे उद्घाटन प्रजापिता ईश्वरी ब्रह्मकुमारी सेवा केंद्र पनवेलच्या प्रमुख तारा दीदी, पेण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रसाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर घरत, किशोर पाटील, सुनंदा पिंगळे व मधुकर साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी गुजराती समाज पेणचे योगेश शहा, प्रफुल्ल शहा, प्रवीण शहा, मुकेश शेठ, ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण, सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, गुरुदास वाघे, भालचंद्र थोरवे तसेच कच्छ युवक संघ पेणचे धनेश शहा, राजेश गाळा आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी किरण शहा यांनी 89वे तर रामचंद्र गावण यांनी 50वे रक्तदान केल्याने त्यांचे आयोजकांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आले। यावेळी 60 रक्तदात्यांनी रक्तदान केले असून आयोजकांच्या वतीने सर्व रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन आभार व्यक्त करण्यात आले। आज 23 ऑगस्ट शनिवार ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय, माउंट आबू आणि पनवेलचं ब्रह्मकुमारीचं सेंटर, त्याचबरोबर पेणचं ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाचं सेंटर आणि गुजराती समाज पेण, कच्छ युवक संघ पेण, त्याचबरोबर ग्राम संवर्धन सामाजिक संस्था बांधनवाडी पनवेल तसेच भाऊसाहेब नेने कॉलेज राष्ट्रीय सेवा योजना अर्थात NSS यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। आता या वेळपर्यंत 50 बॉटल या रक्ताच्या जमा करण्यात आलेल्या आहेत आणि एक चांगला उत्कृष्ट रिस्पॉन्स मिळालेला आहे। ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या प्रकाशमणी दीदी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आम्ही इथे आयोजित केला होता। पेणचं जे सेंटर आहे त्या सेंटरचे सर्व आम्ही भाई बहने या शिबिरामध्ये मेहनत घेऊन हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम सक्सेस करण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहे। या रक्तदान शिबिराला ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं असंच सहकार्य आम्हाला यापुढेही मिळो अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।